तर नमस्कार, मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ताईंनो, हा दिवस आहे तिसराच म्हणजे आमच्या टूरचा. तर तिसरा दिवस हा उज्जैनमध्ये होता आणि उज्जैनचं दर्शन घ्यायची खूपच आशा होती. असं वाटायचं ऐकताच कधी जाऊ उज्जैनला, कधी पाहू आपण उज्जैनचं मंदिर किंवा भोलेबाबाचं कधी दर्शन घेऊ. तर हे पहा, पहिलं मंदिर आहे. ह्या मंदिराच्या दर्शनाला आलो आणि इथला नजारा खूपच पाहण्यासारखा होता. मंदिर खूप उंच होतं. त्याच्यानंतर समोर तर तुम्ही पाहताच एवढे छान पोपट होते हे. आणि ह्या पोपटाचं एक लिंबाचं झाड आहे. त्या लिंबाच्या झाडाला वरती सगळे म्हणजे सगळे पोपटच दिसत होते. जसं काय त्या लिंबाच्या झाडाला फळच आलेलं आहे पोपटाचं. आणि त्या पोपटाला पाहिलं ना तुम्ही आत्ताच, एवढं भरपूर सारं खायला टाकलेलं होतं की ते खाऊ खाऊ कंटाळा येत असेल त्यांना. जवळपास कितीतरी संख्या होती त्या पोपटाची आणि पूर्ण त्या लिंबाच्या झाडावर सगळे म्हणजे पोपटच दिसत होते. खरंच ना, इथं पाहिलं तर थोड्या वेळ नवलच लागलं. मुलांनी पाहिलं, आम्ही पाहिलं. तर चला आता पुढं पहा. तर हे मग जे मंदिर आहे मंगलनाथ, ह्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो. पहिलं मंदिर केलं तर इथं वाजले होते 6. चालू चालू खूप बोर झालेलो, कारण सकाळी जेवण नव्हतं केलं. इथं होती चतुर्थी. आज चतुर्थी असल्यामुळे त्यांनी काय केलं, आम्हाला सगळ्यांना साबुदाणा दिलता त्या काकांनी. तर साबुदाणा खाल्ला, पण भरपूर जागेत शोधलं खाण्याचं, काही नियोजन कुठं लागलंच नाही. मग चहा घेतला आणि पुढं निघालो. तर पुढं निघालो तर हे बाल श्रीकृष्णाचं मंदिर होतं, सुदामा बाल श्रीकृष्ण. आणि यांचं शिक्षण इथं झालेलं असं म्हणजे तिथं सांगत होते आणि बाहेर लिहिलेलं सुद्धा होतं. तर इथं पहा, हे 3 मित्र छान असं त्यांचं संगम एका जागेवरती झालेला आणि छान शिक्षण त्यांना म्हणजे गुरुजी देत आहेत अशा फेम तिथं बनवून लावलेल्या होत्या. आणि त्या फेम बनवून आणि तिथलं सगळं व्यवस्थित नजारा बघून खरंच मनाला खूप प्रसन्न वाटत होतं. आणि मुलांना दाखवायसारखं होतं की त्यांचे गुरुजी, त्यांचे 3 शिष्य हे इथं म्हणे शिकलेले आहेत. म्हणून तिथं त्यांनी काय नाव दिलं होतं ते तुम्ही नक्कीच पुढं पहा. तर खरंच ना, उज्जैनमध्ये आलोत ना ताईंनो, तर भरपूर मंदिर आहेत पाहायसारखे. आम्ही तर जवळपास 5 ते 6च मंदिर पाहिले. आणि त्या बाल श्रीकृष्ण, सुदाम आणि बलराम ह्या तिघांचे काय केलं इथं शिक्षण झालेलं. त्यानंतर आम्ही आलोत एका गुफामध्ये. तर ह्या गुफामध्ये आलोत, भरपूर सारे त्या गुफामध्ये जाऊन दर्शन घेतले सगळ्यांनी. मात्र काय आम्ही काय भिलोत, आम्ही गेलोच नाहीत. काय झालं तिथं, एवढा बेसूर आवाज येत होता, काय सांगावं तुम्हाला. खरंचच भीती वाटत होती. त्यात आम्ही रात्रीच्या वेळेला गेलोत, त्यामुळं शक्यतो आम्ही गेलोच नाही. भरपूर सारे गेले आणि भरपूर सारे अर्ध्याच गुफातून वापस आले. तर गुफामध्ये काय म्हणा, एक बाबा तपश्चर्या करत होते आणि त्यात आहेत. मग ते तर नव्हते, पण असं एक अफवा. मग आम्ही गेलोच नाही. म्हणलं नको बाबा जायचं, लेकर भीतील. त्यानंतर इथं पहा, आम्ही आलो तर उज्जैनमध्ये मेन भोलेबाबाच्या दर्शनाला. तर इथं पहा, चांगला गंध लाव म्हणलं तर बिचाऱ्याने आम्हाला काय वेगळाच गंध लावला. आणि जाता जाता एक आजीबाई हरवल्या. ते एक प्रश्न होता. त्या आजीबाई इकून तिकून सापडल्या. रात्रीची वेळ होती. तर इथं वाजलेले होते 9, 9:30 वाजता आम्ही भोलेबाबाचं दर्शन घेतलं उज्जैनचं. आणि आम्हाला त्या काकाने काय मोबाईल दिलेच नव्हते. त्यामुळं भरपूर सारे दर्शनं राहून गेले. तुम्हाला दाखवायचं राहून गेलं. आतमध्ये खूप छान आहे उज्जैनमध्ये मेन ठिकाणी पाहिला. तर इथं पहा, भोलेबाबाचं छान अशी मूर्ती बनवलेली आहे. आणि एवढं छान लाईटिंग आणि एवढं छान प्रसन्न वाटत होतं. संध्याकाळी 10 वाजतासुद्धा लोक तिथं होते. भोलेबाबाचं दर्शन खूप दुरून होतं, उज्जैनमध्ये जवळून झालं नाही. आणि बऱ्याचशा लोकांनी काय केलं, गर्दी केली. देत होते जवळून, पण गर्दी केल्यामुळं त्यांनी सगळं दर्शन लांबच ठेवलं, जवळ केलंच नाही. तर हे बघा, आमच्या नणंदबाई कशा तुम्हाला हाय करतात. आणि अचानकच आमच्या दोघींचा एक शूट निघाला. तर इथं पहा, काही काही वेळेस काय होतं, आपल्या पाठीमागं भरपूर सारे लोक असतात. तर इथं जास्त करून लेडीजचीच संख्या होती. तर लेडीज संख्या असल्यामुळं कायचं होतं, ही बहिणीची मुलगी आहे तुम्ही आत्ता पाहिलेली. तर चला, इथं पण सुंदर असं भोलेबाबाचं छान अशी मूर्ती होती, ती सुद्धा तुमच्याशी शेअर करावं म्हणलं. इकडं जायला काही एंट्री नव्हती ताईंनो, त्यामुळं काही दाखवलं नाही. तर हे उज्जैनचा आसपासचा सगळा परिसर म्हणजेच मंदिराच्या. आणि मी तर जवळपास म्हणन खूपच छान आहे उज्जैनला पाहायला. नक्की जा. आणि जवळपास खूप गार्डन आहेत, खूप मंदिर आहेत. एक मुक्काम नक्की करा. 2 दिवस नक्की फिरा, म्हणजे तुमच्याच्याने सगळं पाहणं होईल. उज्जैनचं दर्शन घेणं खूप म्हणजे आवड होती आणि खूप असं नशीब मानत होते मी की खरंच होईल का माझं उज्जैनचं दर्शन. तर भोलेबाबाने बोलवलं आणि उज्जैनचं छान असं दर्शन झालं. तर इथं भरपूर साऱ्या मूर्ती आहेत, भरपूर सारं पाहायला.
म्हणजे नजारा आहे. तर इथला जो पूल आहे ना ताईंनो, एवढा सुंदर होता पायसारखा उज्जैनचा. आणि मात्र संध्याकाळ असल्यामुळं जास्त काय आम्ही तिकडे गेलो नाही, पण लांबून लांबून तर भरपूर चांगलं दिसत होतं. तर ही मेन डोर आहे, छान आहे हा सुद्धा. याचं पण नक्षा खूप बारीक छान काम केलेलं आहे. शक्यतो ज्याचं जाणं होईल त्यांनी नक्की जा उज्जैनला. आणि भोलेबाबा नक्की बोलवतात मनातून श्रद्धेने जर म्हणलं ना आम्हाला दर्शनाला यायचंय, तर 100% दर्शन होतंच. तरी तर आमचं थोडं थोडं करून सगळ्यांचा छोटा छोटा शूट चालला होता या पुलापाशी. कशामुळं ते पण सांगते. तर लाईटिंग आणि तिथलं म्हणजे डेकोरेशन वगैरे छान केलेलं होतं. तर चला म्हणलं सगळ्यांना थोडा थोडा व्हिडिओ काढून घेऊ. तर मग काय घेतला, सगळ्या बघा मस्त हाय करतायत सगळ्यांना. आणि भोलेबाबाचं दर्शन घ्या तुम्ही सुद्धा आता असंच LCDमधूनच. तर बघा आता वाजलेले आहेत जवळपास 10:30 ते 11 वाजता आम्ही जेवायला बसलोय. चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय.